तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अतिशय दुःखद आणि भयंकर घटनेबद्दल. ती म्हणजे ताम्हिणी घाटातील तो भाग. अत्यंत तीव्र वळणावरचा, संपूर्ण परिसरात अपघात पसरवणारा क्षेत्र. चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज. याच्यामध्ये 6 जणांचा जागीच मृत्यू झालेला आहे. तर चला पुढे जाणून घेऊया नेमकं कसं काय घडली ही घटना. पुणे जिल्ह्याची हद्द संपल्यानंतर रायगड जिल्ह्यातील कोंढेथर गावापासून पुढे ताम्हिणी घाट सुरू होतो. हा अत्यंत तीव्र वळणाचा रस्ता आहे. ताम्हिणी घाटातील तो भाग अत्यंत तीव्र वळणाचा, संपूर्ण परिसर अपघात प्रवण क्षेत्र. चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज आहे. तर पुणे माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात 500 फूट खोल दरीत थार कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला आहे. 2 दिवसांपूर्वी रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात घडला. या अपघातातील तरुण सर्व पुण्याच्या उत्तम नगर भागातील रहिवासी होते. सयाजी चव्हाण वय 22 राहणार कोंढवे धावडे आणि पुनीत सुधाकर शेट्टी वय 20 राहणार कोपरेगाव आणि सहिल साधू बोटे वय 24 राहणार कोपरेगाव आणि श्री महादेव कोळी वय 18 राहणार भैरवनाथ नगर आणि ओंकार सुनील कोळी वय राहणार 18 आणि भैरवनाथ नगर राहायला आणि शिवा अरुण माने वय 19 भैरवनाथ नगर अशी त्यांची नावे आहेत. तर ताम्हिणी घाटातील एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थार गाडी सुमारे 500 फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात घडला. पुणे जिल्ह्याची हद्द संपल्यानंतर रायगड जिल्ह्यातील कोंढेथर गावापासून पुढे ताम्हिणी घाट सुरू होतो. हा अत्यंत तीव्र वळणाचा रस्ता आहे. हा संपूर्ण परिसर अपघात प्रवण क्षेत्र आहे. येथे लोखंडी रेलिंग्ज आहेत, परंतु येथे घाटात जाड भिंतींची उपयोजना तसेच वेगमर्यादा राखण्यासाठी गती नियंत्रण करणे गरजेचे आहे. आजूबाजूला उभी व खोल दरी, घनदाट जंगल असा हा परिसर आहे. वेगात असलेली वाहने वळणावर नियंत्रित झाल्यास दरीच्या बाजूला जातात. तर जाणून घेऊया नेमका अपघात कसा घडला. पुण्याकडून कोकणाकडे जाताना रायगड जिल्ह्यातील कोंढेथर गावानंतर घाट उतरताना हा अपघात घडला. प्राथमिक अंदाज आहे म्हणजे उतरताना हा अपघात घडल्याचा अंदाज आहे. म्हणजे गावानंतर घाटात उतरताना हा प्राथमिक म्हणजे अपघात घडला आहे. घाटामध्ये उतरताना हा अपघात घडल्याची शक्यता आहे. घाटाच्या रस्त्यावर पहिल्याच तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्याचा अंदाज आहे. भीषण अपघातात या 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. अपघातस्थळी दरीत कोसळलेल्या गाडीचा व मृतदेहांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. सध्या दरीतून 4 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इतर दोघांचा शोध अजून सुरू आहे. माणगाव पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. 2 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणांचा शोध सुरू केल्यानंतर हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तरुणांचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटातील दाखवले आहे. दरम्यान आता शोध मोहीम सुरू करण्यात आली. हे सर्व 6 मित्र सोमवारी म्हणजेच 17 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30च्या चारचाकी थार गाडीने पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी निघाले होते. त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे पालकांनी उत्तम नगर पोलिसांत ते हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही
फुटेज आणि लोकेशन माध्यमातून ताम्हिणी घाट परिसरात शोध घेतला. आज सकाळच्या सुमारास पोलिसांनाही ताम्हिणी घाट, जिल्हा रायगड अवघड वळणावर अपघात प्रवण ठिकाणी ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. थार मोटार व 4 मृतदेह लांबून दिसून आले. तर मित्रांनो, अशा घटनांपासून तुम्हीही सावध राहा आणि तुमचा कुणीही मित्र असो किंवा तुम्ही असो, रात्रीच्या वेळेस कधीही अशा अवघड वळणावर जाऊ नका. आणि हो, असे सुखी राहा, घरी बसून सुखी राहा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब